नमस्कार विद्यार्थ्यांनो, बघा आज आपण कालच्या प्रश्नांचा पार्ट 2 बघणार आहोत। काल आपण 15 क्वेश्चन घेतले होते, आज पण आपण 15 क्वेश्चन घेणार आहोत। तर क्वेश्चन नंबर 16 पासून सुरुवात करू। अल्बर्टने वार्षिक 5 चक्रवाढ व्याजदराने 2 वर्षासाठी मुदत ठेव योजनेत रुपये 8,000 ची गुंतवणूक केली। मुदत ठेवीच्या परिपक्वतेवर अल्बर्टला किती रक्कम मिळेल? बघा किती रुपये, 8,000 रुपये त्याने गुंतवणूक केली आणि किती वर्षासाठी? 2 वर्षासाठी आणि 5% चक्रवाढ व्याज। तर 5% चक्रवाढ व्याज म्हणजे 105 2 वर्षासाठी आहे, म्हणून दोनदा 105% ना गुणलं। तर आता याला सॉल्व करा। 0 0 कॅन्सल, 20 चोक 80, 20 पंचे 100, 5 ने याला भाग जाते का? 5 2 10, 5 1 5, 21 चोक 4 2 8, 84, 84 गुणिला 105। आता याला कसा गुणाकार करायचा बघा। 84 गुणिला 105 ला आपण असे लिहू शकतो 100 अधिक 5 गुणाकार करा। 84 गुणिला 100 8,400 अधिक 84 गुणिला 5, 5 चोक 20, 0 हातच्याला 2, 8 पंचे 40 न 2 42, किती आले आन्सर? 4 आणि 4 8,820 रुपये अल्बर्टला रक्कम मिळेल। काही चुकलं का? 4 पंचे 20, 0 हातच्याला 2, 8 पंचे 40 न 2 42, 8,820। तर काय येणार आन्सर? नन ऑफ दिस येणार 8,820। ठीक आहे। क्वेश्चन नंबर 17 आहे। 2,000 चे चक्रवाढ व्याज जर पहिल्या वर्षासाठी 4% आणि दुसऱ्या वर्षासाठी 3 वार्षिक असेल तर 2 वर्षात चक्रवाढ व्याज किती असेल? बघा काय म्हणत आहे, 2,000 ची रक्कम, त्याच्यावर पहिल्या वर्षीसाठी 4% म्हणजे 104 आणि दुसऱ्या वर्षासाठी 3%, तर 2 वर्षात चक्रवाढ व्याज किती असेल? तर करा सॉल्व। 0 0 कॅन्सल, 20 पंचे 100, 20 पंचे 100। आता 104 गुणिला 103, 104 गुणिला 103 भागीला 5 तर 104 गुणिला 103 किती येते? करा सॉल्व। बघा 104 गुणिला 103, 4 त्रिक 12, 3 0 0 0 0, आता 2 0, 1 ने 104 104, 10,712 10,712 भागीला 5, बघा किती आलं? 10,712 भागीला 5, 5 दुने 10, 0 5 1 5 2, 5 चोक 20, किती आलं? 1, हा 2 खाली, 5 दुने 10, किती उरतात? 2 उरतात, 5 चोक 20, 2142 आलं, 2142.4 व्याज आणि मुद्दल। पण काय विचारत आहे? तर 2 वर्षात चक्रवाढ व्याज असेल तर याच्यातून 2,000 वजा करा, 4 142.4। ऑप्शन 1 इज द राईट आन्सर। क्वेश्चन नंबर 18 आहे। दुकानदाराने तांदूळ व गहू 12 रुपये प्रति किलो आणि 15 रुपये प्रति किलो दराने 14 रुपये प्रति किलो मिश्रण बनवण्यासाठी किती प्रमाणात घेतले? बघा, एक आहे तांदूळ, एक आहे गहू। एक मिनिट, तांदूळ आणि गहू। तांदूळ किती म्हणते? 12 रुपये प्रति किलो आणि गहू किती? 15। दोघांचं मिश्रण किती रुपयाने विकायचं आहे? 14 रुपये। तर बघा रेशो काय, किती प्रमाणात घ्यावं लागेल? 15 तून 14 गेले 1, 12 तून 14 गेले 2, तर कोणत्या प्रमाणात विकावे लागेल? 1:2 या प्रमाणात विकावे लागेल। समजलं? सोपी आहे। क्वेश्चन नंबर 19 आहे। 2 प्रकारच्या तांदळाची किंमत 15 रुपये प्रति किलो आणि 20 रुपये प्रति किलो आहे। जर दोन्ही प्रकारे अनुक्रमे 3:2 या प्रमाणात मिसळले तर तांदळाची मिश्र जातीची प्रति किलो किंमत किती असेल? बघा काय म्हणत आहे प्रश्न। हा एक तांदूळ 1, हा एक तांदूळ 2, 15 आणि 20, जर दोन्ही प्रकारचा अनुक्रमे 3:2 मध्ये यायचं मिश्रण घ्यायचं आहे,
ती इथे किंमत किती येईल? 20तून 3 गेले 17, 15 आणि 2 17. समजलं? तर किती आला आन्सर आपला? 17. तर आपल्याला मिक्सर जातीची प्रति किलो किंमत 17 रुपये असेल. ह्या दोघांचं मिश्रण 17 रुपये प्रति किलोने आपल्याला विकावे लागेल 3:2 प्रमाणात घेऊन. तांदूळ 3 किलो, तांदूळ 1 3 किलो आणि तांदूळ 2 किलो घ्यायचा आणि त्याला 17 रुपये प्रति किलोनं विकायचं. समजलं? बघा काय म्हणत आहे क्वेश्चन नंबर 20. या संख्याचे चौथे प्रमाण काढा. ए बी सी डी. त्याला आपण असं लिहू शकतो ए बी बरोबर सी डी. ए ची किंमत किती आहे? 100. बी ची किंमत 50. सी ची किंमत 40. तर डी ची किंमत किती? करा सॉल्व. 40 गुणिला 50 भागीला 100. 50 गुणे 100 20. डी ची व्हॅल्यू आली 20. सोपी प्रयोग. आणि 3 दिलं असेल तर 3 याचं ए बी सी तिसरे प्रमाण ए अपॉन बी बी अपॉन सी. याचं काय येते? बी स्क्वेअर इज इक्वल टू ए सी. समजलं? एक मिनिट थोडी तब्येत खराब आहे. बघा विद्यार्थ्यांना, तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा. तसेच आपला टेलिग्राम ग्रुप आणि व्हॉट्सअप ग्रुप सुद्धा जॉईन करून घ्या. अतिशय महत्त्वाचे अपडेट तुम्हाला वेळोवेळी मिळत राहतील. आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या जिल्ह्यातून बघत आहे आणि तुमची एक्झाम कधी आहे ते मला कमेंटमध्ये सांगा, जेणेकरून मला माहित पडेल माझे विद्यार्थी माझा व्हिडिओ कुठल्या जिल्ह्यातून बघतात आणि त्यांची एक्झाम कधी येतं. बघा 15 व्यक्तींचे सरासरी वजन 30 किलो आहे. एक नवीन व्यक्ती ज्याचे वजन 78 किलो आहे, तर 16 व्यक्तींचे सरासरी वजन किती असेल? तर बघा शॉर्टकट ट्रिक सांगतो. 15 व्यक्तीचे सरासरी वजन किती आहे? 30 आणि 16 व्यक्तीचे किती आहे वजन? 78 किलो. तर बघा 16 व्यक्तीचं पण सुद्धा सरासरी वजन 30 असायला पाहिजे. तर मग 78 मधून 30 गेले किती शिल्लक राहते? 7 4 48 किलो शिल्लक राहते. आता हे 48 किलो आहे ना सरासरीमध्ये 16च्या वाटणीला येईल. 16 जणांच्या वाटणीला येईल. 16 1 16 16 2 32 16 3 48 0. तर हे 3 जी सरासरी आहे ती ह्या 30 मध्ये ऍड होईल. 30 + 3 किती होईल? 33. तर 16 व्यक्तींचे सरासरी वजन 33 किलो. बघा 15 व्यक्तीचे सरासरी वजन किती आहे? 30 आणि 16 व्यक्ती जॉईन झाला त्याचे किती आहे? 78 किलो. म्हणजे 30 किलो पेक्षा जास्त आहे. किती जास्त आहे? 48 नी जास्त आहे. तर मग ह्या 30 पेक्षा तर जास्तच राहील सरासरी वजन. मग 48 हे जे एक्स्ट्रा वजन आहे हे 16 मध्ये डिवाइड होईल. म्हणून 16 ने 48 ला भागितलं किती आले? 3. आणि हे 3 ह्या 30 मध्ये ऍड करायचं. झालं? समजलं? समजलं असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब सुद्धा. बघा विद्यार्थ्यांनो, क्वेश्चन नंबर 22 आहे. चक्रवाढ व्याज आणि 2 वर्षाचे साधे व्याज यातील फरक 8% दराने 768 आहे. तर मुद्दल किती? तर बघा कधी पण बघा कधी पण चक्रवाढ व्याज आणि साधे व्याज यातील फरक दिसत असेल तर काय फॉर्म्युला घ्यायचा? कंपाऊंड इंटरेस्ट मायनस सिंपल इंटरेस्ट इंटू पी म्हणजे मुद्दल R/100 चा वर्ग. कंपाऊंड इंटरेस्ट म्हणजे चक्रवाढ व्याज आणि सिंपल इंटरेस्ट म्हणजे साधे व्याज यातील फरक किती आहे? 768. पी म्हणजे मुद्दल प्रिन्सिपल किती आहे काढायची आहे. आर किती आहे? रेट ऑफ इंटरेस्ट 8 आणि 100 जसे तसे. तर याला सॉल्व करा. 768 पी 8 8 64 100 10,000. आता याला सॉल्व करा. 768 गुणिला 10,000 भागीला 64 बरोबर पी किती? तर बघा 64चा भाग जातो का? हो. 768 भागीला 64 करा. 64 1 64 7 4 201 64 दुने तर कितीचा भाग जातो? 12चा. आणि 12 गुणिला 10,000 किती आली पी ची व्हॅल्यू? 1,20,000. तर मुद्दल किती होती? 1,20,000. समजलं? सोपी आहे. नसेल समजलं ना तर तो प्रश्न दुसऱ्यांदा बघण्याचा प्रयत्न करा. दुसऱ्यांदा बघा समजूनच जाणार. हे एक काम 5 दिवसात करतो.
एक काम 5 दिवसात करतो. बी कामाचा भाग, तर इथे काय होतं, 2:3 होतं वाटते. हो, बीचं होतं बी 2:3. इथे काय, बी 2:3 कामाचा भाग 10 दिवसात करतो. बी 2:3 कामाचा 2:3 भाग, सॉरी, कामाचा 2:3 भाग 10 दिवसात करतो. बघा, काम किती होते, 3, आणि 3 पैकी 2 काम त्याने 10 दिवसात केले, तर एक काम किती दिवसात केले त्याने, 5 दिवसात. तर 3 काम करायला त्याचे किती दिवस लागेल, 15 दिवस. तर बी ला एक काम करायला किती दिवस लागते, 15. बी ला एक काम करायला 15. बघा, पुन्हा एकदा समजून सांगतो. बी कामाचा 2:3 भाग 10 दिवसात करतो, म्हणजे काम किती होते, 3. त्याने काम किती केले, 2 काम किती दिवसात केले, 10 दिवसात. म्हणजे एक काम त्याने 5 दिवसात केले, तर 3 काम करायला त्याची कॅपॅसिटी किती आहे, 3 काम करायला तो 15 दिवस घेतो. म्हणजे एक काम करायला त्याला पूर्ण 15 दिवस लागतात. ही त्याची कॅपॅसिटी झाली, समजून घ्या. ए एक काम 5 दिवसात करतो, बी तेच काम 15 दिवसात करतो. नंतर ए आणि दोन्ही एकत्र दुप्पट काम किती दिवसात पूर्ण करतील, तर याचा लसावी का, 15×4 = 15, तर याचा येणार 15 लसावी. 5×3 = 15, 15×1 = 15. बघा, ए एका दिवसात 3 काम करतो, बी एका दिवसात 1 काम करतो. ए एका दिवसात 3 काम करतो, बी एका दिवसात 1 काम करतो. या आणि दोन्ही मिळून एकत्र दुप्पट काम, हे काम किती होतं, 15. तर 15च्या दुप्पट काम किती होईल, 30 काम. 30 काम हे दोघं मिळून किती दिवसात करतील, 3 आणि 1 4. ए आणि बी एका दिवसात किती काम करते, 4. तर 30 काम ते किती दिवसात करतील, 4 7 28, किती उरतात, 2, 4, 7.5 दिवसात. तर ए आणि बी दोन्ही एकत्र दुप्पट काम 7.5 दिवसात करतील. समजलं का तुम्हाला, नसेल समजलं तर व्हिडिओ पुन्हा बघायचा, तो क्वेश्चन बघा. दिवसाचे 8 तास काम करणारे 3 पंप 2 दिवसात टाकी रिकामी करू शकतात. 1 दिवसात टाकी रिकामी करण्यासाठी 4 पंप दिवसातून किती तास काम करतात. तर बघा, याच्यासाठी MDH वाला फॉर्म्युला लावायचा आहे. MDH = M2D2S2. काय म्हणते, 8 तास काम करणारे, तास कुठे आहे, हे 8 तास, 3 पंप, M म्हणजे पंप घेऊ आपण, आणि किती, 2 दिवस, बरोबर. 1 दिवसात दिवस 1, 4 पंप, तर दिवसातून किती तास काम करते, करा याला सॉल्व. S2 जसाच्या तसा, 3×2×8 भागिला 4×1, 4 दुने 8, 2 4 3 12. तर किती दिवसातून किती तास काम करतात, तर त्याला 12 तास काम करावे लागेल. समजलं. क्वेश्चन नंबर नेक्स्ट आहे 25. 12 महिला 64 दिवसात 1 काम पूर्ण करू शकतात, तर त्याच कामाचा 2/3 भाग 16 दिवसात पूर्ण करण्यासाठी किती महिलांची आवश्यकता असेल. तर यालाही तोच फॉर्म्युला, M1D1 H1/W1 बरोबर M1/2D2S2/W2. महिला किती आहे, 12, दिवस किती आहे, 64, हवर नाही दिलाय, वर्क किती आहे, 1 काम. दुसऱ्या याच्यात काय म्हणते, तर त्याच कामाचा 2/3 भाग, तर त्याच कामाचा 2/3 भाग 16 दिवसात, दिवस किती आहे, 16, किती महिलांची आवश्यकता असेल, तर ते माहित नाही, काढायचं आपल्याला. तर बघा, करा याला सॉल्व. तर याला सॉल्व केलं तर काय मिळणार आपल्याला, हे 3 वरती जातील, 2 खाली येतील, हे 3 वरती 2 खाली. तर बघा, 2×8 = 16, 8 × 24, इथे 8 घ्या, इथे 3 घ्या, ठीक आहे. 8×8 = 64, 3 × 4 = 12, 4×8 = 32. तर किती महिलांची आवश्यकता असेल, 32. बघा, हे समीकरण मी तुम्हाला मांडून दिलंय. इथे जर कॅल्क्युलेशन समजलं नसेल तर स्वतः सॉल्व्ह करून बघा, ठीक आहे. तुम्हाला काय कॅल्क्युलेशन येते, फक्त काय
काय करायचं कॅल्क्युलेशन ते समजावणं माझं काम आहे. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 26 आहे. पी, क्यू आणि आर हे 3 टॅप अनुक्रमे 10, 20 आणि 30 तासात एक टाकी भरू शकतात. जर पी सर्व वेळ उघडे असेल आणि आर आणि क्यू आणि आर आडीपाडीने 1 तास उघडे असतील तर टाकी भरली असेल. तर सांगा टाकी किती दिवसात भरली असेल. बघा सांगतो तुम्हाला. पी, क्यू पी बरोबर 10, क्यू बरोबर 20 आणि आर बरोबर 30. त्यांचा लसावी किती येते? 30 येते का? 3 दुने 6. त्यांचा लसावी येते 7. अनुक्रमे एक टाकी भरू शकतात. जर पी सर्व वेळ उघडे असेल, पी ला उघडे ठेवायचं आहे, आणि क्यू आणि आर आडीपाडीने म्हणजे एक झाला तर दुसरा 1 तास उघडे असते. तर कॅपॅसिटी किती आहे टाकीची? 60. पी एका तासात किती भरतो? टाकी 6. पी एका तासात 6 लिटर टाकी भरतो. क्यू एका तासात 3 लिटर टाकी भरतो आणि आर एका तासात 2 लिटर टाकी भरतो. समजला? सहा 3 9 2 11. हा, तर बघा, पी एका तासात 6 लिटर टाकी भरतो, क्यू एका तासात 3 लिटर आणि आर एका तासात 2 लिटर टाकी भरत आहे. तर बघा काय म्हणते, पी सर्व वेळ उघडे असेल तर पहिल्या एका तासात पी आणि क्यू भरेल. पी आणि क्यू एका तासात किती भरेल? 6 3 9. मग नंतर क्यू बंद केल्या जाईल पण पी चालूच राहील. मग पी आणि आर किती भरेल एका तासात? 6 2 8. हा 1 तास म्हणजे 2 तासात किती भरेल? 9 8 17. 17 भरेल. बघा, पहिल्या तासात पी तर चालूच राहते, पी सोबत क्यू चालू राहणार. पी आणि क्यू किती भरतो एका? पी 6 लिटर भरतो आणि क्यू 3 लिटर. दोघे मिळून एका तासात 9 लिटर भरेल. मग नंतर क्यू बंद करायचा आहे, आर चालू करायचा आहे. तर पी एका तासात 6 भरतो आणि आर किती भरतो? 2. तर दोघे मिळून एका तासात किती भरतात? 8. तर बघा, 1 तासात 2 तासात किती भरत आहे? 17. मग किती भरायचे आपल्याला? 60 लिटर. 17 चोक 68. 60च्या वरत जात आहे. 17 त्रिक 51. 2 गुणीला 3 17 त्रिक 51 लिटर किती तासात भरत आहे? 6 तासात 51 लिटर टाकी भरत आहे. आता किती शिल्लक राहिली? मग 9 लिटर टाकी. 9 लिटर टाकी शिल्लक राहिली. मग पुन्हा पी तर चालूच राहतो. मग क्यूचा नंबर पी प्लस क्यू हे एका तासात किती भरतात? 9. हे 9 लिटर टाकी एका तासात भरेल. तर मग 6 ने 1 किती झाले? 7 झाले. 6 ने 7. समजलं? ज्यांना तो खांबावर माकड चढतो तो वाला जर कन्सेप्ट क्लिअर असेल तर त्यांना आरामात हा प्रश्न समजणार. बघा, किती भरली होती? 3 तासात 51 लिटर. शिल्लक किती राहिली? 9 लिटर. 9 लिटर शिल्लक राहिली. पण पी आणि क्यू एका तासात 9 लिटर भरतो. 9 लिटर भरतो. तर झालं, एका तासात 9 लिटर संपली. मग ह्या 6 मध्ये हा 1 तास ऍड केला, किती आला आन्सर? 7 तास. समजलो? त्याच्यासाठी माकड आणि खांबाला कन्सेप्ट कोणाकोणाचा क्लिअर आहे त्यांनी मला कमेंट मध्ये सांगा. बघा, 2 फिलिंग पाईप्स एम आणि एन अनुक्रमे 20 तास आणि 60 तासात टाकी भरू शकतात. पी आउटलेट देखील आहे, म्हणजे हा पी पाणी बाहेर काढतो. सर्व पाईप एकत्र उघडल्यास 40 तासात टाकी भरते. एकट्याने काम केल्यास पूर्ण टाकी रिकामी करण्यासाठी पी ला किती वेळ लागेल? बघा, एक आहे एम, एक आहे एन, एक आहे पी. पी 20 तासात टाकी भरतो, एन 60 तासात टाकी भरतो आणि पी आउटलेट देखील आहे, एम प्लस एन प्लस पी. तर हा पी पाणी बाहेर काढतो, पी पाणी बाहेर काढतो आणि तिन्ही एका वेळेस चालू ठेवले तर किती तासात टाकी भरते? 40 तासात. आता याचा लसावी घ्या. 12 12 चोक 68 किती येणार? 120 लिटर. हे झालं लसावी. लसावी म्हणजे 120 लिटर टाकीची कॅपॅसिटी आहे. समजलं? बघा,
तर एम एका तासात किती टाकी भरतो, किती लिटर भरतो? 120 भागीला 20, 6 लिटर. एम एका तासात 6 लिटर टाकी भरतो. एन एका तासात 2 लिटर टाकी भरतो. 40 ने याला डिवाइड करा, 3 लिटर. एम एन पी जर तिन्ही एका वेळेस सुरू राहिले तर एका तासात किती लिटर टाकी भरतात? एका तासात 3 लिटर टाकी भरतात. आता बघा, एम प्लस एन 7 2 8 3 11. आता आपल्याला पी ची कॅपॅसिटी काढायची आहे. एम प्लस एन प्लस पी. एम ची किती आहे? 20, सॉरी 6. एन किती भरतो? 2. आणि पी आपल्याला माहित नाही, पी खाली करत आहे. आणि एम एन पी ची किती आहे एका तासात? 3. एम एन पी किती आहे एका तासात? किती लिटर टाकी भरतात? 3 लिटर. एम एका तासात 6 भरतो. एन किती भरतो? 2. आणि पी ची माहित नाही, 6 2 8 3. आपल्याला पी काढायचा आहे. तर पी जसं तसं, तर पी ची व्हॅल्यू किती येत आहे? -5. म्हणजे पी एका तासात 5 लिटर खाली करतो. पी एका तासात 5 लिटर खाली करतो, समजून घ्या. ठीक आहे, हे समजलं का तुम्हाला? पी एका तासात 5 लिटर खाली करतो. ठीक आहे, बघा, एम एका तासात किती भरत होता? 6. एन एका तासात 2. आणि पी एका तासात 5 लिटर खाली करतो. 5 लिटर खाली करतो. समजलं? आणि टाकीची कॅपॅसिटी किती आली होती? आपल्या एलसीएम 120 लिटर. आता काय म्हणत आहे प्रश्न? सर्व पाईप एकत्र 40 भरते. एकट्याने काम केल्यास पूर्ण टाकी रिकामी करण्यासाठी पी ला किती वेळ लागेल? टाकीची कॅपॅसिटी किती आहे? 120 लिटर. आणि पी एका तासात 5 लिटर खाली करतो. तर पूर्ण टाकी खाली करायला किती वेळ लागेल? 120 भागीला 5. 5 2 10, 5 4 20. किती तास लागेल? 24 तास. किती तास लागेल? 24 तास. पी ला किती वेळ लागेल? 24 तास लागेल. समजलं? क्वेश्चन नंबर 18 आहे. जर एक रेल्वे 60 किलोमीटर प्रति तास या वेगाने एक खांब 30 सेकंदात पार करत असेल तर त्या रेल्वेची लांबी किती? बघा विद्यार्थ्यांनो, खांब पार करायला काय लागते? डिस्टन्स. फक्त ट्रेनचं अंतर, ट्रेनचं अंतरच लागते. बघा, स्पीडचा फॉर्म्युला काय असतो? डिस्टन्स अपॉन टाइम. आपल्याला काय करायचं आहे? रेल्वेची लांबी. रेल्वेची लांबीच म्हणजे काय झाला आता आपल्यासाठी? डिस्टन्स, कारण की खांबच पार करायचा आहे. स्पीड इंटू टाइम. स्पीड किती आहे? 60 किलोमीटर. आणि टाइम किती दिलाय? 30 सेकंद. बघा, टाइम 30 सेकंद आहे आणि स्पीड किलोमीटर मध्ये. आणि आपल्याला काढायचं कशात आहे? डिस्टन्स मीटर मध्ये. तर याला मीटर मध्ये काढायसाठी आपण कितीने गुणतो? कितीने गुणायला पाहिजे? तर त्याच्यासाठी आपल्याला 1 मिनिट, किलोमीटरचं मीटर मध्ये गुणायला आपल्याला 5 ने 5/18 ना गुणावे लागेल. बघा, सॉल्व करा याला. साइन 3 18, 6 5 30, 5 5 25, 5 5 25, 25 सक, सॉरी ह्या 3 ने याला भाग जातो 20. 5 5 25, 25 दुने 50. तर किती आला आन्सर? 500 मीटर. समजू का? बघा, काय दिलं आपल्याला? स्पीड दिली आहे. स्पीड किती आहे? 60 किलोमीटर. डिस्टन्स म्हणजे काय? आपल्या रेल्वेचं अंतर, कारण की खांबच पार करायचं आहे. तर काय येणार? डिस्टन्स डी म्हणजे ट्रेनची लांबी. आणि टाइम किती दिलाय? 30 सेकंद. तर डिस्टन्स म्हणजे काय झालं? स्पीड इंटू टाइम. स्पीड किती आहे? 60 किलोमीटर. आणि टाइम किती आहे? 30 सेकंद. आपल्याला आन्सर मीटर मध्ये करायचा आहे. तर किलोमीटरचा आपण मीटर मध्ये करायसाठी 5/18 ने गुणलं आणि याला सॉल्व्ह केलं तर किती आलं? 500 मीटर. क्वेश्चन नंबर 29 आहे. 360 मीटर लांबीच्या ट्रेनला एक खांब पार करण्यासाठी 12 सेकंद लागतात. 360 मीटर लांबीच्या ट्रेनला एक खांब करण्यासाठी 12 सेकंद लागतात. 900 मीटर लांबीचा प्लॅटफॉर्म पार करण्यासाठी किती वेळ लागेल? बघा, पहिले आपण काय काढू? काय काढायचं आपल्याला? किती वेळ लागेल 900 मीटर लांबीचा प्लॅटफॉर्म पार करण्यासाठी? बघा, डिस्टन्स किती दिलाय? 360 मीटर. डिस्टन्स नाही, ही ट्रेनची लांबी आहे. ट्रेनची लांबी एल ने, म्हणजेच हे झालं डिस्टन्स. आणि खांब पार करण्यासाठी 12 सेकंद लागतात. टाइम किती दिलाय? 12
सेकंद. आपल्याला मग आता काय काढायचं आहे, स्पीड. स्पीडचा फॉर्म्युला काय असतो, डिस्टन्स अपॉन टाइम. डिस्टन्स किती आहे, 360. खांबच पार करायचा आहे म्हणजे ट्रेनची लांबी म्हणजे डिस्टन्स, आणि 12 सेकंद. तर स्पीड किती आली आपली, 12×36 मीटर पर सेकंद. ही झाली आपली ट्रेनची स्पीड. आता बघा काय म्हणत आहे, 900 मीटर लांबीचा प्लॅटफॉर्म पार करण्यासाठी, 900 मीटर लांबीचा प्लॅटफॉर्म पार करण्यासाठी ट्रेन पण त्याच्यातून पार होईल, तर म्हणजे ट्रेनची सुद्धा लांबी ऍड करावी लागेल. तर किती झालं, टोटल डिस्टन्स किती होते, 1260 मीटर. 1260 मीटर किती आली ती स्पीड, 30. सॉल्व करा, किती येते आन्सर, 42 सेकंद. किती येते, 42 सेकंद. 3 × 12, 3 × 6, 42 सेकंदामध्ये प्लॅटफॉर्म पार होईल. समजलं का, समजलं असेल, नसेल समजलं तर व्हिडिओ पुन्हा बघणार. क्वेश्चन नंबर 30 आहे. 125 मीटर लांबीची ट्रेन 10 सेकंदात 5 किलोमीटर तास वेगाने धावत असलेल्या एका माणसाच्या पुढे. विद्यार्थ्यांना क्वेश्चन नंबर 30 आहे. 125 मीटर लांबीची ट्रेन 10 सेकंदात 5 किलोमीटर प्रति तास वेगाने धावत असलेल्या एका माणसाच्या पुढे जाते. ट्रेनचा वेग काय आहे, ट्रेनची स्पीड काढायची आहे. स्पीड काय माहित नाही, डिस्टन्स किती आहे 125. कारण की माणूस आणि खांब यांना क्रॉस करण्यासाठी ट्रेनचं डिस्टन्स म्हणजे ट्रेनची लांबी म्हणजे डिस्टन्स होते. आणि काय म्हणत आहे, टाइम किती दिला सेकंद मध्ये, टाइम 10 सेकंद, आणि माणसाची स्पीड किलोमीटर प्रति. बघा माणूस पण इकडे जात आहे, ट्रेन पण इकडे जात आहे. जेव्हा दोन्ही याची स्पीड एका दिशेने असेल तर स्पीड मायनस करावी लागते. तर आपल्याला काय काढायचा, ट्रेनचा वेग काढायचा. तर ट्रेनचा वेग, तर काय असते फॉर्म्युला, स्पीड इक्वल्स टू डिस्टन्स अपॉन टाइम. बघा डिस्टन्स किती, स्पीड इंटू टाइम बरोबर डिस्टन्स. स्पीड किती दिलाय, रेल्वेची स्पीड मायनस माणसाची स्पीड 5 किलोमीटर मायनस होईल. टाइम किती दिलाय 10 सेकंद, आणि डिस्टन्स किती दिलाय 125 मीटर. समजलं. बघा तर इथे आपल्याला काय करावं लागेल, 5/18 ने गुणावे लागेल. कारण की आपल्याला काय काढायचं आहे, इथे सेकंदात दिले आहे आणि ही दिली आहे स्पीड मधून, म्हणून आपल्याला किलोमीटर प्रति हॉर मध्ये काढायचं आहे. म्हणून काय करावं लागेल, 5/18 ने गुणावे लागेल. आता बघा करायला S1 - 5 125. तर हे सर्व तिकडं जाईल, हे 10 गुणिला आहे ते इथे जाईल भागीला. हे 5 वर गुणिला आहे ते इथे येतील भागीला, आणि हे 18 भागीला आहे ते इकडे गेल्यावर काय होतील गुणिला. समजलं. 5×5 25, 5 125, 25 गुणिला 18, 2×5 10, 2×9 18, 5×5 25, 5×5 25, 5×9 45. 45 झाली आपली ही ट्रेनची. हे 45 स्पीड कशी आहे आपली, S1 - 5, आणि त्याच्यात 5 किलोमीटर आपण वजा केले होते, तर याच्यामध्ये 5 आपल्याला ऍड करावे लागेल. किती झाले, 45 + 5 50 किलोमीटर प्रति हवर. समजलं का, नसेल समजलं ते एकदा व्हिडिओ पुन्हा बघून घ्या. ठीक आहे. हा जो क्वेश्चन तुम्हाला नाही समजला तो रिपीट बघून घ्या. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आणि चॅनलला नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा. आज थोडी तब्येत खराब आहे, त्यामुळे थोडं समजवायला हे झालं असेल तर बघा ऍडजस्ट करा. आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या जिल्ह्यातून बघत आहे आणि तुमची एक्झाम कधी आहे तर मला कमेंटमध्ये सांगा, जेणेकरून मला माहित पडेल माझे विद्यार्थी माझा व्हिडिओ कुठल्या जिल्ह्यातून बघता आणि त्यांची एक्झाम कधी आहे. तसेच आपला टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुप सुद्धा जॉईन करून घ्या. तेथे सर्व महत्त्वाचे अपडेट तुम्हाला वेळोवेळी मिळत राहतील. व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद.